कि मस्तानी मन गावसा तुझ मन माझी रावसा. आणि कशावाली पोरं कशावाली जोरात आवाज ना कशावाली झुमकावाली. पण आता झुमकावाली नाही अरे ही जय भीमवाली पोरं. मस्त जयंतीचा आनंद होत आहे असं जय भीमवाली पोरं यालाच म्हणायचं जय भीमवाली पोरं. जय भीमवाली पोरं कशी भीमाच्या वाटेनं चालली. जय भीमवाली पोरं कशी भीमाच्या वाटेनं चालली. भीमवाली पोरं कशी भीमाच्या वाटेनं चालली. जय भीमवाली पोरं कशी भीमाच्या वाटेनं चालली. त्या काळी त्यावेळी नुसती काडी मोडली तरी त्यांना विटाळ व्हायचा. नुसती काडी मोडली चुकून काडी मोडली तरी त्यांना विटाळ व्हायचा. चुकून नजरेशी नजर भेटली तरी त्यांना विटाळ व्हायचा. चुकून मंदिराची पायरी चढली तरी त्यांना विटाळ व्हायचा. आणि चुकून अंगावर सावली पडली तरी त्यांना विटाळ व्हायचा. तवा त्या काळात ज्यावेळेस आता या जातीवाद्यांना मनोवाद्यांना माझा विचार नाही की ज्यावेळेस हा दलित तुमच्या राजगादीवर बसला त्यावेळेस विटाळ तुमचा कुठे गेला. ज्यावेळेस या दलित वकिलांना तुम्हाला न्याय मिळवून दिला त्यावेळेस विटाळ तुमचा कुठे गेला. ज्यावेळेस या दलित डॉक्टरांना तुमचा इलाज केला त्यावेळेस विटाळ तुमचा कुठे गेला. आणि भीमराव तुमचा जावई झाला त्यावेळेस विटाळ तुमचा कुठे गेला. आधी फिरायला होती बंदी आधी फिराया होती बंदी आता थाटान माटान चालली. ज्यानं शिक्षणाची काढली तालीम आता उसळली ज्ञानगंगा. आता उसळली ज्ञानगंगा. आता उसळली ज्ञानगंगा. वा कसा ठुमका चाललाय आता. आता उसळली ज्ञानगंगा. अरे बापरे आहा मी बघितलंच नाही. कशी उसळली ज्ञानगंगा. इकडे बघा जरा तोंड दाखवा तोंड दाखवा. ठुमका बघा ठुमका इकडे बघा. कशी उसळली ज्ञानगंगा. कशी उसळली ज्ञानगंगा. कशी उसळली ज्ञानगंगा. दरवेळेस असं पात्र आपल्याला इथं गावतच. मागच्या वेळेस इथं एक कोणतरी होतं आमचं गाणं आलं एक नाचायला लागली शालू. अरे बापरे ती बाई इथंच नाचायला लागली होती. शालू होती शालू. आणि आज तिकडे बघा पुतळा बघा. आता उसळली ज्ञानगंगा. आता उसळली ज्ञानगंगा. कशी